बातमीपत्रात आता पाहूयात दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। शरद पवार यांनी महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण पसरवण्यात हातभार लावू नये या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी चांगला समाचार घेतला। महाराष्ट्राचा मणिपूर करण्यात किंवा जातीपातीच्या राजकारणात माझा हातभार असण्याचा प्रश्नच कुठे येतो, त्यामुळे राज ठाकरे यांनी माझं नाव का घेतलं हे मला कळत नाही असं ते म्हणाले। राज ठाकरे यांनी आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यात महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरलं होतं। शरद पवार यांच्या वयाचा दुसरा कोणताही नेता सध्या महाराष्ट्रात नाही। त्यांनी महाराष्ट्रात जातीय राजकारण पसरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, पण तेच त्याला हातभार लावतात। महाराष्ट्राचा मणिपूर होईल असा इशारा ते देत आहेत। निवडणुका येतील आणि जातील, पण या जखमा भरून निघणार नाही, त्यामुळे पवारांनी महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण पसरवण्यात हातभार लावू नये असं राज ठाकरे म्हणाले होते। राज ठाकरे यांच्या या विधानाविषयी पत्रकारांनी सोमवारी शरद पवार यांना छेडला असता त्यांनी जातीपातीच्या राजकारणात माझा हातभार असण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं स्पष्ट केलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2-3 वेळा माझं नाव का घेतलं कळलं नाही। महाराष्ट्र मलाही थोडाफार समजतो, मणिपूरचा प्रश्न वेगळा होता, त्यात हातभार लावण्याचा प्रश्न कुठे येतो, मी बोललो त्यातून हातभार कसा लागतो। राज ठाकरेंनी विनाकारण माझं नाव घेतलं। मराठवाड्यात त्यांच्या गाडीवर हल्ला झाला, मी स्वतः मराठवाड्यात फिरलो, मलाही लोकांनी अडवलं आणि निवेदन दिलं, त्यामुळे महाराष्ट्राचा मणिपूर करण्यात किंवा जातीपातीच्या राजकारणात माझा हातभार असण्याचा प्रश्नच कुठे येतो असं शरद पवार याविषयी बोलताना म्हणाले। राज्य सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मराठा समाज राज्यातील विधानसभेच्या सर्वच 288 जागा लढवेल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी दिला। सरकारनं आरक्षण दिलं नाही तर आम्ही राज्यातील विधानसभेच्या सर्वच 288 जागा लढवणार, यात आमच्या विचारांच्या सर्वच राखीव जागा मराठा समाज प्राधान्यक्रमाने निवडून आणेल। उर्वरित जागांवर सर्वच जाती धर्माचे उमेदवार दिले जातील असं ते म्हणाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मराठा समाजात फूट पाडण्याचं स्वप्न असल्याचंही ते यावेळी म्हणाले। मनोज जरांगे यांची रविवारी पुण्यात शांतता रॅली झाली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्य सरकार, विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर टीकेची झोड उठवली। तसंच सरकारनं आरक्षण दिलं नाही तर विधानसभेच्या सर्वच 288 जागा लढवण्याची घोषणाही केली। सरकारनं आरक्षण दिलं नाही तर आम्ही राज्यातील विधानसभेच्या सर्वच 288 जागा लढवणार, यात आमच्या विचारांच्या सर्वच राखीव जागा मराठा समाज निवडून आणेल। उर्वरित जागांवर सर्वच जाती धर्माचे उमेदवार दिले जातील, या माध्यमातून सर्वच जाती धर्मातील सर्वसामान्य माणूस प्रथमच सत्तेत जाईल। स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडेल असं मनोज जरांगे म्हणाले। आमची विधानसभा लढण्याची तयारी सुरू आहे, पण मी आत्ताच यावर बोलणार नाही। आत्ता सांगितलं तर खेळ पांगण्याची भीती आहे। आम्ही 29 तारखेला निवडणूक लढवायची की उमेदवार पाडायचे याचा निर्णय घेऊ असंही मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितलं। मुघल सरदारांच्या घोड्यांना पाण्यामध्ये संताजी आणि धनाजी दिसत होते, तसंच उद्धव ठाकरे यांना मी दिसतो असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय। त्यांना जसं मोगलांच्या घोड्यांना संताजी धनाजी पाण्यात दिसायचे तसा मी दिसतो। माझं म्हणजे महायुतीचं सरकार स्थापन झालं, त्यांना अजून हजम होत नाही की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालाय। मुख्यमंत्री दररोज त्यांना बसता उठता झोपता उठता स्वप्नात सुद्धा मी दिसतो। त्यामुळे ते सांगत होते सरकार पडेल, आज पडेल, उद्या पडेल, परवा पडेल, 2 वर्ष होऊन गेली, सरकार मजबूतीने उभा आहे। त्यामुळे मी एवढंच सांगतो, जे घटनाबाह्य सरकार म्हणतात, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात, ते योजनेचे फॉर्म कसे भरतात, त्या योजनेचे बॅनर कसे लावतात, आणि म्हणून हे दुटप्पी आहे। यांना सर्वसामान्य माझ्या बहिणींची, माझ्या लाडक्या भावांची काही देणं घेणं नाही आहे। यांना फक्त घेणं माहीत आहे, देणं माहीत नाही, पण आमचं सरकार देणार आहे। मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवावी, मनोज जरांगे यांच्यासह इतर सर्व नेतृत्वांना या बैठकीला बोलवावं, तसंच राजकीय पक्षातील प्रमुख नेत्यांनाही या बैठकीचं निमंत्रण द्यावं अशी सूचना शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केली आहे। तसंच याबाबत एकमतानं जो काही निर्णय होईल त्यामध्ये आमची समन्वयाची भूमिका असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान सोमवारी शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी मराठा ठोक मोर्चानं धडक दिली आहे। शरद पवार यांच्या मोदी बागेत मराठा ठोक क्रांती मोर्चातर्फे जवाब दो आंदोलन करण्यात आलंय। यावेळी मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा ठोक क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी केली आहे। यावेळी शरद पवारांनी रमेश केरे यांची भेट घेऊन त्यांची भूमिका जाणून घेतली, त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे। यावेळी शरद पवार म्हणाले, सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलवावी, त्यामध्ये राजकीय पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना बोलवावं,
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यासह इतर नेतृत्वांना या बैठकीला आमंत्रित करावं. या बैठकीत एकमतानं जो काही निर्णय होईल त्याला आमचा पाठिंबा असेल. रमेश केरे यांच्याशी मी भेट घेतली, मी त्यांचं म्हणणं ऐकलं. त्यांनी आरक्षणाबाबत मला माझी भूमिका मांडण्याची विनंती केली असं शरद पवार म्हणाले. सरकारने इतक्या योजना आणल्या आहेत, आता घरात जेवण करायला सांगा तेही करू आणि मतदान महायुतीला करा असे अजब विधान अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय. तर त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही खोचक प्रत्युत्तर दिलंय. आमच्या घरी म्हणजे जनतेच्या घरी जेवण करण्यासाठी येण्याची त्यांची तयारी आहे. उद्या आंघोळ करायलाही येतो म्हणतील असं जयंत पाटील म्हणाले. कोल्हापूर जिल्हा आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बूथ समन्वयक आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा रविवारी पार पडला होता. या मेळाव्यात बोलताना मुश्रीफ यांनी केलेल्या विधानाची चांगली चर्चा सुरू आहे. यावेळी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, केसरी आणि पिवळ्या रेशन कार्डवर मोफत धान्य देण्याची योजना सरकारनं सुरू ठेवली आहे. तसंच प्रत्येक सणाला 6 वस्तू फक्त 100 रुपयांना सरकार देतं. तसंच येणाऱ्या गणपती उत्सवालाही आता चणा डाळ, साखर, रवा, तेल हे सुद्धा आपण देत आहोत. आता सरकारने एवढ्या मोठ्या योजना आणल्या आहेत की आता घरात जेवढं जेवण करतो तेवढं बाकी आहे. ते करायला सांगा तेही आम्ही करू, पण मतदानावेळी फक्त महायुतीचं बटन दाबा असं हसन मुश्रीफ म्हणाले. तर हसन मुश्रीफ यांच्या या विधानावर जयंत पाटील यांची खोचक टीका आहे. सत्ताधारी काहीही घोषणा करतील, आता घरी म्हणजे जनतेच्या घरी जेवण करण्यासाठी येण्याची त्यांची तयारी आहे. म्हणजे किती घाबरलेले आहेत, आता हे किती शरण जायला लागलेत. सरकार जाणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे असं जयंत पाटील म्हणाले. ठाकरे गटानं आपल्या मुखपत्राच्या माध्यमातून हिंडनबर्गच्या नव्या अहवालावरून केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. सेबीनं अदानी समूहावर कारवाई न करण्यामागं बुश दाम्पत्य आणि अदानी यांच्यातील आर्थिक लागेबंद कारणीभूत असल्याचा नवा स्फोट हिंडनबर्गनं आता केलाय. केंद्रातील मोदी सरकार नेहमीप्रमाणे मौन धारण करून बसलंय. घोटाळा उघड होऊन ना अदानींवर कारवाई झाली ना अदानींशी आर्थिक संबंध उघड होऊन सेबीच्या अध्यक्षांची हकालपट्टी झाली. केंद्रातील सरकारच चोरांचं भागीदार बनल्यावर दुसरं काय होणार. आपल्या देशावर सध्या चोरांचं राज्य सुरू असल्याचा आणखी कोणता पुरावा हवा असं भाष्य ठाकरे गटानं केलंय. तसंच ठाकरे गटानं म्हटलंय की हिंदुस्थानची ओळख सरकार पुरस्कृत घोटाळेबाजांचा देश अशीच होताना दिसतीये. देशातील प्रत्येक क्षेत्रात कुंपणच शेत खात असल्यानं दोष तरी कुणाला द्यायचा. हिंडनबर्ग रिसर्चचा आता नवा स्फोट झालाय. सेबीच्या सध्याच्या अध्यक्षा माधवी बुच आणि त्यांचे पती या दोघांची अदानी घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहारासाठी वापरण्यात आलेल्या दोन्ही बनावट परदेशी कंपन्यांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप हिंडनबर्ग रिसर्चनं केला आणि त्याबाबतचे काही कागदोपत्री पुरावे समोर आणले. गेल्या वर्षी हिंडनबर्गनं अदानी यांचा शेअर बाजार घोटाळा उघड करून खळबळ माजवली होती. या घोटाळ्याची चौकशी सेबीकडे सोपवली. त्या चौकशीचा फार संपलेला नाही तोपर्यंत चौकशी करणारी सेबीच अदानींना आतून सामील आहे आणि सेबीचे प्रमुख अदानींचे सगळ्यात मोठे लाभार्थी असल्याचं उघड झालंय. संसदेचं अधिवेशन सुरू असतं तर या घोटाळ्यावर संसदेत गदारोळ झाला असता आणि पंतप्रधान, अर्थमंत्री, गृहमंत्र्यांना विरोधकांनी सळो की पळो करून सोडलं असतं. पण सेबीच्या आर्थिक घोटाळ्याबाबत असा काहीतरी स्फोट होऊ शकतो याची भनक लागल्यानंच सरकारनं संसदेचं अधिवेशन 4 दिवस आधीच गुंडाळून पळ काढला अशी टीका ठाकरे गटानं केली आहे. मातोश्रीच्या बाहेर घोषणा देणारे आंदोलनकर्ते हे मुख्यमंत्री शिंदे यांचे भाडोत्री लोक आहेत. राज्यात सध्या सुपाऱ्या देण्याचं काम सुरू आहे. दिल्लीच्या अहमद शहा अब्दालीकडून हे सर्व केलं जात असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी थेट आंदोलनात सहभागी लोकांचे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतचे फोटो दाखवलेत. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसोबतचे काही लोकांचे फोटो दाखवत शिंदेंचं संपूर्ण कुटुंबच सुपारीबाज आहे असा घणाघात त्यांनी केला. आज पत्रकारांसमोर राऊतांनी थेट फोटो दाखवले. आंदोलनात सामील असलेल्या लोकांची नावं सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतचे त्यांचे फोटो दाखवले. तसंच हे सर्व मुख्यमंत्री शिंदे यांचेच लोक होते. वर्षा बंगला, मंत्रालय आणि ठाण्यात ही सुपारी गँग चालवली जाते. हे सर्व लोक ठाण्यातील नव्हे तर ठाण्याबाहेरून आणलेले लोक होते असा दावा राऊतांनी केला. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, मातोश्रीच्या बाहेर घोषणाबाजी करणारे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे लोक होते. यातील काही वर्षा बंगल्यात राहतात, काही मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासात राहतात. हे सर्वजण सुपारी गँगचे सदस्य होते. ठाण्यात देखील राडा करणारे याच गँगचे सदस्य आहेत. या सुपारी गँगचे सूत्रधार हे दिल्लीत बसलेत. अशा प्रकारे भाड्याचे लोक आणून तमाशा केला जातोय हे सर्व जनता पाहतीये. तसंच ते म्हणाले, सुपारीचे सर्व खेळ सध्या वर्षा बंगला, मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर आणि ठाण्यातून चालवले जातात. मातोश्रीवर काही मुस्लिम समाजाची लोक पाठवली. शिंदेंचं संपूर्ण कुटुंब सुपारीबाज आहे. ते सध्या सत्तेत आहेत. मात्र कधीतरी आम्ही सत्तेत येऊ. आमच्या हाती जेव्हा सत्ता येईल तेव्हा तुम्ही कुठं जाणार, कोणत्या बेळात लपून बसणार. अहमद शहा अब्दाली मराठी माणसात भांडणं लावत आहेत. मराठा आंदोलकांनी मंत्री छगन भुजबळ यांना पाडण्याची भाषा सोडली नाही तर आम्हीही मराठा समाजाचे 1-2 नव्हे तर तब्बल 160 आमदार पाडू असा निर्वाणीचा इशारा ओबीसी आंदोलक प्रकाश शेंडगे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना दिलाय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलंय. मनोज जरांगे यांनी या प्रकरणी राज्यभर रान पेटवून सरकार, विशेषतः मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांना धारेवर धरलाय. तसंच त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत पाडण्याचाही इशारा दिलाय.
या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी उपरोक्त इशारा दिलाय. मनोज जरांगे आगामी विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांना पाडण्याची भाषा करणार असतील तर ओबीसी समाजही राज्यातील मराठा आमदारांना पाडण्याची भूमिका घेईल. विशेषतः भुजबळ यांना पाडण्याचा प्रयत्न झाला तर ओबीसी समाजही तब्बल 160 मराठा आमदार पाडण्याचा प्रयत्न करेल. सरकारनं मनोज जरांगे यांच्यापुढे नमतं घेत सगळे सोयरेचा GR काढू नये असं प्रकाश शेंडगे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय. सरकारनं नव्यानं वाटप केलेले कुणबी दाखले रद्द करावेत अशी मागणीही प्रकाश शेंडगे यांनी यावेळी केली. सद्यस्थितीत ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण गेलंय. आता राहिलेल्या आरक्षणावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. मनोज जरांगे शिवीगाळ करतात. शिव्यांचा उगम भटक्या वाड्या वस्त्यांवर न होतो, त्यामुळे त्यांनी सांभाळून बोललं पाहिजे असंही प्रकाश शेंडगे यावेळी बोलताना म्हणाले. मनोज जरांगे दररोज नवनवीन मागण्या करतायत. त्यांनी यापुढेही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा आग्रह केला तर आमचा त्यांना कायम विरोध असेल असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.